श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती आहे आता 10वी-12वीची परीक्षा जवळ आलेल्या आहे। प्रत्येक पालकांची अशी धावपळ चालू आहे की माझ्या मुलाने खूप अभ्यास करावा, म्हणजे प्रत्येकाचं असतं, माझं सुद्धा तसंच होतं। प्रत्येकाचं असं असतं की माझ्या मुलाने खूप अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क्स मिळवावं। आणि तो आता बाहेर आपल्याला सर्वांना माहिती खूप कॉम्पिटिशन चालू आहे आणि आपले मुलं पण त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरावं, त्यांच्यासारखे आपण पण दुसऱ्या मुलांसारखे आपल्या मुलांनी पण मार्क पाडावे। प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी जे काही वाचलेलं आहे त्यांना ते परीक्षेला आठवावं, त्यांना अभ्यास करण्याची बुद्धी मिळावी, किंवा ते अभ्यास काही काही मुलं असे असतात त्यांना बसवत नाही अभ्यासाला, म्हणजे एकाग्रता नसते, त्यांना करायचं असतं पण काही बसलं की त्यांना बोर होतं, करावं नाही वाटत, असे खूप काही प्रश्न असतात ते मुलांना ज्याच्या त्याला माहिती असतं काय त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे। आणि काही काही मुलं खूप करतात अभ्यास पण त्यांच्या लक्षात राहत नाही, किंवा त्यावेळेला लक्षात राहतं पण परीक्षेला गेले की लक्षात राहत नाही। अशा खूप काही गोष्टी असतात, तर त्याच्यासाठीच आज आपण व्हिडिओ आणलेले आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे। बघा कसं होतं की आपण मुलांना खूप काही क्लासेस, मोठे मोठे क्लासेस लावून खर्च करत असतो। त्याचे कारण आपल्याला हेच असतं की आपले मुलं चांगल्या मार्काने पास हो, त्यांना सगळं ज्ञान मिळावं, ते सगळ्या गोष्टीत हे असावं, त्यांना पूर्ण बुद्धी असावी, किंवा पूर्ण त्यांना त्या विषयाचं पूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण त्यांना मोठे मोठे क्लासेस लावतो। परंतु काही गोष्टी कसं असतं की त्याला देवाची साथ असल्याशिवाय, तुमचे मुलं असो काही असो, की त्यांना ते यश प्राप्त होत नाही। तर त्याच्यासाठी आता बघा आपल्याला सर्वांना माहिती की जे काही शिक्षणाचं काम आहे, शिक्षणासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते। म्हणजे कुलदेवीच्या हातामध्ये शिक्षण आहे, लग्न आहे, संतती आहे, हे जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी आपल्याला कुलदेवीचीच सेवा करावी लागते। तर आता आपल्याला ती सेवा करायची, ती सेवा काय करायची हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे। तर सेवा अतिशय सोपी आहे ना, आपल्या तोंडी पाठ असतं ते, परंतु आपल्याला माहिती पाहिजे काय सेवा करायची ते। आपण काय करतो, आपण काही पण करतो, म्हणजे काही पण करतो म्हणजे असं चुकीचं नाही, आपण दुसरी भरपूर सेवा करतो पण महत्वाची जे आहे त्या ती करत नाही। ज्या कामासाठी जे सगळ्या सेवा महत्वाच्या असतात असं म्हणत नाही मी, सगळ्या सेवा महत्वाच्या, सगळ्यांची फलश्रुती मिळते, सगळ्यांचं पुण्य मिळतं, सगळ्या सेवेने काम होतं। परंतु गोष्ट अशी असते की प्रत्येक समस्यासाठी वेगळा वेगळा उपाय असतो, तसंच प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक समस्येसाठी सेवा पण वेगळी असते। तर ती सेवा आता आजच्या व्हिडिओत आणलेली आहे, ती सेवा पालकांनी करू शकतो, आपणच आपल्या मुलांसाठी करू शकतो, किंवा कोणी पण करू शकतं, असं काही नाही। पालकच किंवा ते स्वतः मुलं पण करू शकतात, किंवा पालक करू शकतात, किंवा आई, शक्यतो जास्त करून आईच करतात, कारण की मुलांच्या वडिलांना वेळ नसतो, पण आईला वेळ असतो। आईला कसं असतं किती कामं असले तरी आई मुलांसाठी वेळ काढतच असते। तर काय करायचं बघा, आता आपल्या मुलांना पहिले तर मुलांना अभ्यास करायलाच लावायचा, नाही तर मग तुम्ही सेवा करताय म्हणून मुलं अभ्यास करत नाही, मुलांना त्यावेळेस सांगायचंच नाही की तुझ्या परीक्षेसाठी मी ही सेवा करते, परंतु मुलांना सांगायचं तू अभ्यास कर, तू अभ्यास कर, सांगायचं त्याला अभ्यास करायला लावायचं। पण आपण मात्र मुलांसाठी एक संकल्प करायचा, हातात काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षता घ्यायची, फूल घ्यायचं, आणि सांगायचं की आजपासून समजा जे काय असेल तुमच्याकडनं, जसं आजपासून यथाकालीन माझ्याकडनं स्वामींना सांगायचं माझ्याकडनं 108 म्हणा, 28 म्हणा, 56 म्हणा, जे काय असेल तुम्हाला तुमची इच्छानुसार जसे असेल तसे तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे। तर तसं तुम्ही संकल्प करा, आजपासून इतके इतके दिवसापर्यंत अशा अशा कामासाठी इतके इतके दुर्गा सप्तशती, यथाकालीन दुर्गा सप्तशती पाठ करते, माझ्याकडनं करून घ्या आणि असं असं काम करा। कसं असतं बघा, यथाकालीन शब्द हा कायम मी प्रत्येक व्हिडिओ सांगते, किंवा प्रत्येकाचा कोणाचाही फोन आला तर सांगते, कारण की त्याचं कारण असतं। यथाकालीन हा शब्द आपण अवश्य वापरायचा। त्याचं कारण असं असतं की आपल्या महिलांचे पिरियड्स असतात, कुठे जाणं येणं आहे, तर त्यावेळेस खंड होत असतो, आणि संकल्पामध्ये आपण जर अखंड करेल किंवा रोज करेल असं जर म्हटलं, आणि एखाद्या दिवशी तुम्हाला कुठे जाणं झालं, नाही जाणं झालं, परंतु तुम्हाला पिरियड्स आले, तर मग तुमचे ते 4 दिवस तुमचे वाचता येत नाही। मग त्यामुळे काय होतं, तुमचा तो संकल्प तिथं खंड होतो। म्हणून आपण संकल्पात बोलताना काय बोलायचं, यथाकालीन। प्रत्येक वेळा कुठलाही संकल्प कराल तुम्ही यथाकालीन बोलायचं, भले तुम्ही रोज वाचायचं ते, रोज वाचा तुम्ही, पण संकल्प करताना यथाकालीन, यथा ज्ञानेन म्हणायचं, म्हणजे जसं मला ज्ञान मिळालं तसं, आणि जसं माझ्याकडनं शक्य होईल तसं।
असं बोलायचं आणि तो संकल्प करायचा आणि आपल्याकडनं समजा जितके तुम्हाला, मी तर म्हणते 28, आता परीक्षा जवळ आली म्हणून 28 पाठ करा. पण तुम्हाला तुमचे मुलं जर अजून पुढे परीक्षा असेल त्यांचे, समजा आता 10वी 12वीच्या मुलांचे जवळ आले म्हणून 28 पाठ करा. परंतु जर तुमचे मुलं पुढे शिकत असेल, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, डिग्री किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेत, असं कुठल्याही परीक्षेत असेल तर ते करत असाल. आज मला काल एक प्रश्न आला होता ताई, ते खूप म्हणजे एक प्रश्न आला होता, प्रश्न उत्तराला एका ताई घेऊन आल्या होत्या, की ती परीक्षा देते, एमपीएससी परीक्षा देते मुलगी, खूप अभ्यास करते, पण प्रत्येक वेळा 1 ना 2 मार्काने असं ती जाते. तर अशा पण गोष्टी होतात. तर याच्यासाठी पण आई-वडिलांनी, आई किंवा वडील कोणीही संकल्प करू शकता किंवा ती स्वतः मुलगी सुद्धा, मुलगी असेल, मुलगा असेल, तो सुद्धा संकल्प करून पाठ करू शकता. तर ते दुर्गा सप्तशती पाठ करायचे आपल्याला त्याचे. हे जे आहे ना, हे दुर्गा सप्तशती पाठ वाचायचे, ते या पाठाचा संकल्प करायचा आहे आपल्याला. ते दुर्गा सप्तशती पाठाचा संकल्प करायचा आहे आणि 108 म्हणा, 28 म्हणा, 56 म्हणा, जसे जमेल तसे तुम्हाला ते करायचे आहे आणि ते पाठ करायचे आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांसाठी हा संकल्प कराल, तर तुमचे मुलं जर अभ्यास करत नसेल तर त्यांना अभ्यासाची बुद्धी होईल. त्यांच्या लक्षात राहत नसेल, वाचलेलं लक्षात राहत नसेल तर त्यांच्या वाचलेलं लक्षात राहील. त्यांना जर अभ्यास करायचा कंटाळा येत असेल तर ते अभ्यासही त्यांना अभ्यास करावा असं सुद्धा वाटेल किंवा त्यांच्याकडनं म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत त्यांची जी काही रेंगाळत असेल किंवा त्यांना काही अभ्यासाबाबतीत हे होत असेल, कुठलाही प्रॉब्लेम होत असेल, त्यांना त्यांचा सगळा हा प्रॉब्लेम ह्या सेवेने सॉल्व्ह होईल. म्हणून आपण आई-वडिलांनी, पालकांनी म्हणते, हे दुर्गा सप्तशती पाठ आपल्या मुलांसाठी करायचे. त्या मुलाला त्याचा अभ्यास करायला लावा. त्याच्यासाठी मुलांना प्रज्ञावर्धन स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र, त्यानंतर सरस्वती मंत्र, हे मंत्र मुलांना बोलायला लावा आणि आपण मात्र दुर्गा सप्तशती पाठ करा. कारण की शिक्षण ची अडचण असते ती कुलदेवीचं आपले निवारण करत असते. म्हणून आपल्याला हे काम कटाक्षाने करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून मंगळवार, शुक्रवार असेल, मंगळवार, शुक्रवार, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, एकादशी असेल, कुठल्याही दिवशी तुम्ही हा पाठ सुरू करू शकतात. परंतु हे जर तिथी असेल तर अधिक उत्तम असतं. पौर्णिमा, फक्त अमावस्यापासून नाही सुरुवात करायची. एकादशी चालेल, पंचमी चालेल, सप्तमी चालेल, नवमी चालेल, अष्टमी चालेल, त्यानंतर पौर्णिमा चालेल किंवा मंगळवार, शुक्रवार असं वार बघून हे पाठ करायचे, असं संकल्प करायचा आणि हे पाठ करायचे. याला पण आपल्याला माहिती, प्रत्येक वेळेला दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला परान्न खायचं नसतं आणि काळं काही घालून वाचायचं नसतं. डोक्याला म्हणजे कपाळाला गंध किंवा कुंकू लावायचं असतं. टिकली लावून कधी सेवा करायची नसते. कुठलीही सेवा करताना आपण टिकली लावून सेवा करायची नाही, तर तुम्हाला फलश्रुती मिळते. तुमचे कामं पण ते लवकर होतं. पण जेच तुम्ही टिकली लावून सेवा केली ना, तुमचे कामं लवकर होत नाही, कारण की त्याची फलश्रुती मिळत नाही. जेव्हा आपण कुठल्याही देवांचे कुठलेही वाचन करतो किंवा कुठली पण पूजा पाठ करत असतो, त्याच्यातून एक आपल्याला ऊर्जा मिळत असते, सात्विक ऊर्जा मिळत असते. बरोबर आहे ना? कुठलंही वाचन करतो त्याच्यातून आपल्याला एक सात्विक ऊर्जा मिळत असते आणि ती सात्विक ऊर्जा आपल्या शरीरात कुठून प्रवेश करतो? हा आपला ब्रह्मरंध्र आहे आणि ह्या ब्रह्मरंध्रामधून आपल्या शरीरामध्ये ती प्रवेश करत असते ऊर्जा. आणि जेव्हा तुमचं ते टिकली लावतो तुम्ही, तर तुम्ही त्या टिकलीला जे काही गम असतो तो पक्ष्यांची, प्राण्याची चरबीपासून बनवलेला असतो. त्यामुळे काय होतं, की आपल्याला माहितीये देवांना मांसाहार चालत नाही आणि त्यामुळे तो आपली जी काही ऊर्जा आहे ती तिथून प्रवेश करत नाही. म्हणून आपल्याला कुंकू किंवा गंध हे लावायचं आहे. इथून तुम्हाला जर तुम्ही हे लावून जर कुठली सेवा असेल तुम्ही केली, तर तुम्हाला त्याची फलश्रुती पण पूर्ण मिळेल. त्यातून जे मिळणारी ऊर्जा आहे ती पूर्णपणे तुम्हाला मिळेल. म्हणून माझं तुम्हाला आग्रहाने सांगणं असेल, की प्रत्येक सेवा करताना आपण गंध किंवा कुंकू लावूनच सेवा करा. टिकली शक्यतो पूजेच्या वेळेला तरी नका लावू. मी असं म्हणत नाही कायमच लावू नका तुम्ही, पण पूजेच्या वेळेला जेव्हा तुम्ही वाचन करणार आहे, काही करणार आहे संकल्पित, तर तेवढ्या वेळेला तरी तुम्ही टिकली लावू नका. तर असं आज आपण इथेच थांबू. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल, की आई-वडिलांनी किंवा पालकांनी मुलांच्या अभ्यासासाठी, परीक्षेसाठी कुठली सेवा करावी आणि ही सेवा खूप प्रभावी आहे, खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून अनुभव घ्या आणि आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.